परफॉर्मन्स इतका बेकार बेकार होता ना, आज सगळ्यात शेवटचा नंबर माझा होता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळची सुरुवात एकदम शुभमय झाली. सकाळची सुरुवात चांगली आणि अभ्यासानं झाली तरच दिवस चांगला जातो. मस्तपैकी मग अभ्यास केला आणि ग्राउंडवर अशी जोरदार एंट्री मारली. मस्तपैकी ग्राउंडवर आलो की आपल्या वॉर्मअपला चालू केलं. वॉर्मअप आणि लुजनिंग वगैरे स्ट्रेचिंग सगळं करून घेतलं, कारण आज आपला 800 मीटरचा वर्कआउट होता आणि 800 मीटरचा आज आपल्याला 4 स्प्रिंटा मारायच्या होत्या. तसं तर आज आपल्या वर्कआउट मध्ये 800 मीटरच्या 3च रेपिटेशन होत्या, पण ग्राउंडची कंडिशन काही चांगली नव्हती, म्हणून आपल्याला पर रेपिटेशन मध्ये थोडासा टायमिंग वाढवायचा होता. थोडासा टायमिंग वाढला म्हणजे इकडे एक रेपिटेशन बी वाढली. मस्तपैकी मग 800 मीटरच्या 4 रेपिटेशन मारल्या. चारीच्या 4 रेपिटेशन मध्ये आपला परफॉर्मन्स इतका डाऊन झाला होता ना, कारण 2 दिवसापासून आपल्या पोटात खूपच दुखत होतं, म्हणून जास्त काही वडावडी केली नाही. पण रेपिटेशन सगळ्या पूर्ण कंप्लीट केल्या आणि इकडे बाकीचा वर्कआउट करायला पहिले इकडे लगेच गोळा टाका घेतला. मस्तपैकी गोळ्याची प्रॅक्टिस केली आणि कोर वर्कआउट चालू केला. बाकीच्या वर्कआउटमुळे आपलं कोर वर्कआउट वर जास्त लक्षच जात नाही, त्याच्यामुळे पोटात दुखत असेल म्हणून आज कोर वर्कआउट मारायला चालू केलं. मस्तपैकी कोर वर्कआउट संपवला आणि घरी आलो. घरी आलेलं पहिलं फ्रेश झालो आणि डाएट काय आज भिजायला टाकला नव्हता, म्हणून अंडे उकडले आणि अंडे काढले. मस्तपैकी अंडे काढले, सगळी महत्वाची कामं पूर्ण केली. थोडासा रेस्ट घेतला, कारण वर्कआउट नंतर रेस्ट खूपच महत्वाचा आहे, नाही तर डायरेक्ट लायब्ररीत गेलं की झोपा येतात. मस्तपैकी मग लॅब मध्ये गेलो आणि अभ्यासाला चालू केलं. अभ्यासाला चालू केलं म्हणल्यावर ब्लॉगचा आपण इथंच एंड करू. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडियाला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा.